बरं झाले तुम्ही पुन्हा आले. मला तुम्हाला पाहायचंच होतं. हो, तुम्ही माझी व्हिडिओ बघतायत का नाही? बघत असाल तर नक्की बघत जा. कारण की मी तशा प्रकारे व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्हाला एक विनंती करत असतो की व्हिडिओ बघत जा आणि चॅनल सबस्क्राईब करत जा. कशाबद्दल व्हिडिओ बनवतोय आपण? तर अर्थात बिग बॉस बद्दल. आणि आजचा एपिसोड बिग बॉस मधला म्हणजेच जो मराठी बिग बॉस आहे आतापर्यंत जेवढे दिवस गेले तेवढ्या दिवसामधला जो आजचा एपिसोड होता म्हणजेच 16 ऑगस्टचा एक नंबर होता. कदाचित 15 ऑगस्ट नंतर होती आणि बिग बॉस मधून आपल्याला काही फालतू लोकांपासून थोडासा रिलीफ म्हणजे स्वतंत्र भेटणार होता आणि तो भेटलेला आहे. कारण की कंटिन्यू तेच 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 चेहरे पुढे पुढे येत आहेत ते पाहून आपण वैतागलो होतो. एकदम पूर्ण गुंतगुंतीचं चालू होतं. पण आता ओपन झालेलं आहे. कारण की जो आपला सूरज आहे तो फ्रंट फुटला फाईट करून आला आणि त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं की जे अरबाज, निकी आणि तो वैभव आहे त्यांचा गेम कुठे चालू आहे. बाय द वे मी तुम्हाला एकदा सांगून देतो की निकीचा जो पहिला गेम होता म्हणजे जी पहिल्या सीझन मध्ये होती ती हिंदीच्या, तिथे एक राहुल वैद्य म्हणून कंटेस्टंट होता, एक अली गोनी म्हणून कंटेस्टंट होता. आता मी हे नाही जाणणार की रिलेजन्स मध्ये काय होते, कोणत्या रिलेजनचे होते, पण अली गोनी आणि राहुल वैद्य कमालीचे मित्र होते आणि त्याच्यामध्ये अली गोनीची गर्लफ्रेंड होती ती जास्मिन होते. तर यांची टीम खूप शेवटपर्यंत गेली होती. अर्थात राहुल वैद्य जिंकला नव्हता, रनरअप होता, पण शेवटपर्यंत गेले होते आणि ही निकी पाहत होती. निकीने हे पाहिलं होतं म्हणून निकीने आल्या आल्या हाच प्लॅन केला की मी असा मित्र बनवणार, हा मित्र बनवणार, आणि तिने वैभवला त्याचसोबत अरबाजला सोबत जोडलं. हा तिचा गेम आहे. तो गेम तुम्ही नक्कीच समजून घेशाल जेव्हा तुम्ही बिग बॉसचा हिंदीचा तो सीझन पाहाल. पण तेव्हा निकीला नमवणारा एकच व्यक्ती होता, तो होता राहुल वैद्य. मला त्याची आज आठवण आली. सेम अशाच प्रकारचा टास्क होता आणि तेव्हा निकीने नको त्या ठिकाणी काय करून टाकले होते, एक होतं बजर दाबायचं होतं आणि ते तिने तिच्या पॅन्टीमध्ये लपवलं होतं. अशा प्रकारचा सीन होता. फेयर खेलना चाहिए, इसके बाद छीना झपटी होगी जो मैं नहीं करना चाहता. आप मेरे पास कोई ऑप्शन ही नहीं छोड़ रही हैं. इस बार किस हरकत के कारण घर वाले रह गए दंग? ये मत करिए, तू गंद मचा रही है, गंद मत मचा यहाँ पे. आई थिंक इट्स वेरी चीप एंड वेरी डर्टी ऑफ यू. अगर आपको लगता है गंदा है तो फिर है. आना कि ये गेम है लेकिन दिल है कि नहीं. हम दोनों को अपनी अपनी सीट बचानी है. सीट बचाने के साथ इज्जत भी रख. मुझे यू नहीं नॉट लेना. प्लेइंग इट फेयर निकी. नॉट गुड नॉट फेयर. दिस वाज डर्टी. तुम एक लड़के की शराफत को टेस्ट कर रही हो यहाँ पे. जब आपको अपनी इसमें भरोसा नहीं है तो फिर आप चीप ट्रिक्स करो. आणि कुठेतरी अशाच प्रकारे ती बोलत होती आणि सेम आत्ता क्षणी असंच झालेलं आहे की जेव्हा सूरज येत होता तेव्हा ते सगळं त्यांनी मागं लपवलं होतं आणि जो वुमन कार्ड आहे तो विक्टिम कार्ड ते प्ले करत होते. पण सूरज इथं हारला नाही. सूरज तरी खेळत राहिला, रिस्पेक्ट देऊन खेळत राहिलात. वरतून वैभव, आता अनेकशे कमेंट्स आहेत, कोणी कोणी तर डायरेक्टली त्याच्याबद्दल पोस्टरही बनवलं आहे की हा काय आहे तर नटरंग आहे किंवा बालबुदे आहे किंवा काय काय आहे. ते मी नाही बोलणार, तुम्हीच बोललो आहात की तो कोण आहे तो वैभव आणि तो तशाच प्रकारे खेळत होता. आणि याच्यामध्ये मी हे नाही बोलणार की बालबुद्या, कारण की लेडीजला रिस्पेक्ट असते, तो लेडीजच्या लायकीचा तर बिलकुल नाहीये ना. अरबाज लेडीजच्या लायकीचा आहे ना जेंट्सच्या लायकीचा आहे ना तो वैभव, दोघेही त्या लायकीचे नाही. कारण की ते एकदम विचित्र खेळत होते. म्हणजे काय, फक्त दोन मुलींच्या पाठीमागं खेळत आणि या दोन मुली, खरंच लाज वाटली. या दोन मुली जर का स्ट्रॉंग असतायत, जर का तुम्ही सांगा, जर का तुम्ही या ठिकाणी अशा दोन मुली पाहताय जे टफ आहे खेळायला, तर त्यांनी अरबाजला का देऊन टाकलं. दोघी टफ होत्या, दोघींनी अरबाजला हरवून कॅप्टन्सी घेऊ शकल्या असतात. इथं दोघी फेल केल्या, दोघी लायकीच्या नाहीये बिग बॉसच्या. निकी आणि जान्हवी, जान्हवी तर आता रिस्पेक्ट होती, मी एकदा बोललो पण होतो त्याची रिस्पेक्ट आहे, भारी खेळते माझी, तुम्ही पहिली व्हिडिओ बघशाल तर. पण जान्हवी एवढी सुद्धा इज्जत नाही ठेवली तू माझ्या शब्दांची आणि लोकांच्या शब्दांची. आणि निकी तू तर बिलकुल कशाच्या लायकीची नाही. तू अरबाज सोबतच राहा, 1 हफ्ते 2 हफ्ते राहा, जेव्हा नॉमिनेट होईल तुम्ही दोघं जण सोबत बाहेर गेले तरी चालेल, तुम्ही काहीच कामाचे नाही तिथे. हा, शेवटपर्यंत राहा. सूरज आहे तर सूरजच्या विरुद्ध कोणीतरी खेळायला पाहिजे, पण तुमची लायकी नाही आहे त्या शो मध्ये. म्हणून हिंदीमध्ये पण तुझी ती नव्हतीच लायकी नाही की तू इथं आली कशासाठी होती. कारण की तू विक्टिम कार्ड आणि तो पण कोणता वुमन कार्ड खेळत होतीस. आणि जे वुमन कार्ड खेळतात ते नाहीये, त्या लायकीचे नसतात. आता पुढचं म्हणजे मला घ्यायचा आहे सूरजचा मुद्दा. सूरज कशा प्रकारे खेळला, किती भारी खेळला आणि सूरजचा गेम आपल्याला किती छान आवडला आहे. आणि सूरज जो यांच्या अगेन्स्ट खेळत होता तो बिलकुल घाबरत नव्हता. पण हे पण बोलणार आहे मी, सूरजला या बाकीच्या लोकांनी कमी लेखलं ते मला आवडलं नाहीये. कारण की सूरजला त्यांनी फक्त एकच सेल दिला होता आणि तो नव्हता द्यायला पाहिजे. कारण की सूरज कॅपेबल आहे आणि त्याला जास्त निखिल दामले कोणत्या हिशोबाने बोलूयाच या विषयावर. तर तेच आहे की सूरज आहे जो लढत आहे की तो बस
आपल्याला हेच पाहिजे होतं खूप लोकांना की कोणीतरी यांच्या विरुद्ध लढावं आणि सूरज लढला. पण जो वैभव बाकीचे जे कन्सिस्टंट आहे ते फक्त बघत होते. एवढ्यामध्ये एक होता म्हणजे फक्त अभिजित सावंत, तो सूरजच्या पाठीशी थोड्या वेळासाठी उभा राहिला होता. निखिल दामले ज्याला त्यांनी सगळ्यात जास्त सेन्स दिले होते, जर का तो तिथं खेळत नव्हता तर कशा दिले होते, जर का त्यांनी एकी केली असती तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. पण त्यांना सूरज याला पाण्यातच पाहिजे तर त्यांनी पाहिलंच, सूरजनी प्रूव्ह केलंच. एवढंच नाही तर बिग बॉसनी आज एक असा टास्क आणला होता की त्याच्यामध्ये आपल्याला इमोशन्स दिसला आहे, त्याच्यामध्ये सूरजचे देखील इमोशन्स आपल्याला दिसणार आहे. पण एक सांगतो, जेव्हा हे सगळं टास्क चालू होता त्या टास्कमध्ये तुम्ही फक्त एक लक्षात घेतलं असेल, ती गोष्ट म्हणजे जेव्हा एक व्यक्ती फाईट करत असतो ना त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट सगळे जात असतात, सगळेच्या सगळे. आणि जेव्हा अरबाज फाईट करत असतो ना तेव्हा अरबाजच्या बाजूने बोलणारे खूप जास्त असतात आणि फक्त वरच्या वरती आधार देणारे असतात. हा बिग बॉस मराठीचा गेम आहे ह्या वर्षीचा आणि तो थोडासा गलिच्छ वाटतोय मला. कारण की ते ना एका अशा व्यक्तीला पाण्यात पाहता आहेत की जो अशिक्षित असेल, गावाकडचा असेल, अजूनही काही सांगता येणार नाही ते का पाण्यात पाहतात. पण हा गेम गलिच्छ आहे. कारण की मी जेव्हा पाहिलं की हे झालं, टास्क संपला, त्याच्यानंतर जेव्हा ते किचन मध्ये आले तर ओके झालं. पण नंतर वापस सूरजच होता, तो झाडू मारत होता आणि त्याची ड्युटी करत होता. अशा प्रकारचा गेम चालू आहे बिग बॉस मध्ये. काय इमोशन्स आहे आपली पण बाहेर पडतात. आपण बिग बॉसचा गेम पाहत असतो कारण की आपल्याला तो रियालिटी शो आहे म्हणून आवडत असतो, कारण की आपल्याला तो रियालिटी शो आहे म्हणून तो आवडत असतो. आणि रियालिटी शो मध्ये आपल्याला रिअल चेहरे दिसत असतात आणि यांनी फेक चेहरे आणतात आणि आपल्याला असं पाहायला भेटतं, ते नकोशी वाटत असतात. झालं पाहिजे कॉम्पिटिशन, टफ झालं पाहिजे, पण सर्व एकसारखे पाहिजे. जसे जयदुधानी पण होता आणि विशाल पण होता, एकसारखे होते. टफ का होती तर एकसारखी होती आणि ते पाहायला पण मज्जा येत होती. आता गेला पास्ट आहे, पण आता मी एकच विनंती करेल तुम्हाला, जेवढे दिवस सूरज आहे आणि जर का तो खरंच अशा प्रकारे चांगला खेळत आहे तर त्याला सपोर्ट करा. आणि लवकरात लवकर आपण बघूया निकी आणि अरबाज कसे बाहेर पडतील आणि गेम मध्ये कसे रंगीत आणतील. जो वाईल्ड कार्ड येणार आहे तो वाईल्ड कार्ड काय धमाल घेऊन येतोय ते पण आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर टाटा, बाय बाय.